एका शांत गावातले हे प्रकरण ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. एक प्रेमळ नवरा, 2 मुलं, सुखी संसार. पण अचानक त्या संसारात आली तिसऱ्या व्यक्तीची सावली. हळूहळू नात्यांमध्ये फूट पडली, गावभर कुजबूज सुरू झाली. आणि मग आला तो दिवस, ज्या दिवशी एका विहिरीपाशी उभं राहून एका माणसाने असं काही केलं जे कोणीही कल्पनाही केली नसेल. काय झालं होतं त्या दिवशी आणि शेवट इतका भयानक का झाला, चला जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातलं शिरगाव एक शांत निवांत गाव. इथंच राहत होता 40 वर्षाचा संजय किसन जाधव आपल्या 35 वर्षाच्या पत्नी रंजना जाधवसोबत. 2007 साली झालेल्या त्यांच्या लग्नाला आता 15 वर्ष झाली होती. संसार सुखात चालला होता. मोठा मुलगा 14 वर्षाचा आजीबरोबर मिरजला राहायचा. धाकटा मात्र आई वडिलांसोबत शिरगावातच होता. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं, पण मग रंजनाच्या आयुष्यात आला सागर. तिच्यापेक्षा वयाने लहान त्याच गावातला तरुण. हळूहळू दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळले. नवरा घराबाहेर असताना सागर तिच्या घरी यायचा, तिला भेटायचा आणि कधीकधी तर दोघं शेतात जाऊन वासनेचा खेळ खेळायचे. गावभर कुजबूज सुरू झाली, पण कोणी उघड बोललं नाही. संजयच्या कानावर हे सगळं आलं. सुरुवातीला त्याने गावकऱ्यांचं बोलणं खोटं समजलं, पण हळूहळू त्याचीही शंका खात्रीत बदलली. त्याने रंजनाला समजावत सांगितलं, आपल्याला 2 मुलं आहेत, संसार चांगला चाललाय, मी तुला कधी त्रास दिला नाही, मग तू असं का करतेस? पण रंजना ऐकायला तयार नव्हती. वाद झाले, भांडणं झाली. शेवटी संजयने तिला माहेरी सोडलं, माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस असं सांगून. पण काही दिवसांनी रंजनाने माफी मागितली. मी सगळं सोडून देईन असं वचन दिलं आणि संजयने तिला पुन्हा संधी दिली. काही महिन्यापूर्वी जवळच्या नातेवाईक व गावातील लोकांच्या उपस्थितीत वाद मिटला, पण रंजनाने आपली सवय सोडली नाही. ती अजूनही सागरला भेटत होती. हे समजल्यावर संजय खचला. त्याने दारूला हात लावला. रोज भांडणं, शिव्या, मारहाण, आणि तरीही रंजना पुन्हा तेच करायची. 23 नोव्हेंबर, रंजना बारभई परिसरात महालक्ष्मी यांच्या शेतात कामाला गेली होती. तिथंच सागरही आला अशी खबर संजयच्या कानावर आली आणि त्याच्या डोक्यात सणक गेली. त्याच्या मनात ज्वारी ऊसाच्या शेतातील त्या दृश्यांची आठवण ठसली. तो थेट शेतात पोचला. मी तुला किती वेळा सांगितलंय त्या मुलासोबत जाऊ नकोस, तो रागाने ओरडला. तिला मारत शिव्या देत शेतातून घराकडे घेऊन येऊ लागला. रस्त्यात विहिरीपाशी रंजना थांबली. तिच्या हातात विळा होता. आज काहीही झालं तरी मी घरी येणार नाही, तुला जे करायचं ते कर, ती ताठ उभी राहिली. वाद पेटला. संजयच्या डोळ्यासमोर पुन्हा ती अश्लील दृश्यं चमकली. राग अनावर झाला. त्यानं तिच्या हातातील विळा हिसकावून घेतला आणि पोटावर छातीवर सलग वार केले. काही क्षणात रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडली. किंकाळ्यांनी परिसर हादरला. लोक जमले, पण संजय पळाला नाही. थेट पोलीस स्टेशनला गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली. कोल्हापूरचे उपअधीक्षक अजय पाटील यांनी घटनेची सविस्तर चौकशी केली, तर CID अधिकारी संदीप बोरसे यांनी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. मित्रांनो, ही घटना फक्त एक गुन्हा नाही, ही आहे नात्यांमधला दुरावा, संवादाचा अभाव आणि चुकीच्या निर्णयांनी कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं याचं जिवंत उदाहरण. निर्णय घेण्याआधी शांतपणे विचार करणं, जोडीदाराशी मनमोकळं बोलणं आणि वाद मिटवण्यासाठी योग्य मार्ग शोधणं हे खूप गरजेचं आहे. कारण रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय आयुष्यभराचं पश्चात्ताप देतो. आणि म्हणूनच सजग राहा, सुरक्षित राहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.